नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक लिंबू सांगितलेल्या पद्धतीनं वापरा आणि तुम्हाला हवं तेवढं तुमचं वजन तुम्ही कमी करू शकता. आता हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल, लिंबाचा आम्ही वापर केलेला आहे आणि आमचं वजन कमी झालं नाही, आम्ही हे पाहिलेलं आहे ते पाहिलेलं आहे. परंतु तुम्ही जे उपाय केलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. मी सांगितलेल्या पद्धतीनं फक्त 11 दिवस करून बघा, 2 ते 2.5 किलो वजन तुमचं सहजरित्या कमी होतं. त्यानंतरही तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अजून जास्त दिवस वापर करा. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये वजन कमी करायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरा. आणि या उपायाची खासियत अशी आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाएटिंग करायचं नाही. तुम्ही जो आहार करत आहात तोच आहार करायचा आहे. ज्या प्रमाणात तुम्ही करत आहात त्याच प्रमाणामध्ये करायचं आहे. आहार कमी करण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही जे खाताय ते खायचं आहे, भरपूर खा आणि वजन कमी करा, असा हा उपाय आहे. शिवाय या उपायाची खासियत अशी आहे की तुमच्या शरीरावर तुम्ही वजन कमी करत असल्यामुळे इतर उपायाचा जो विकनेस तुमच्या शरीरावर जाणवतो, जो थकवा जाणवतो, तो थकवा तुमच्या शरीरावर अजिबात जाणवणार नाही. तुम्ही वजन तुमचं कधी कमी झालंय हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं विकनेस शरीरावर न जाणवता शरीर तंदुरुस्त तुमचं राहणार आहे. त्याचबरोबर तुमच्या शरीरातली फक्त चरबी निघून जाणार आहे. इतका हा जबरदस्त उपाय आहे. लिंबू तुमचं वजन 100% कमी करतं याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सांगितलेल्या पद्धतीनं करणं खूप महत्त्वाचं आहे. पद्धत चुकली का मग रिझल्ट्स मिळत नाहीत. म्हणून सांगितलेल्या पद्धतीनं करण्यासाठी, योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य रीतीनं करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जनरली हिवाळ्यामध्ये काय होतं, आपल्या शरीराला अन्न लागू होतं आणि आपलं वजन जे आहे ते वाढतं, असं जनरली होतं. परंतु हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला हवं तेवढं वजन कमी करू शकता या उपायाने. वजन का वाढतं तर आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी आपल्या शरीरामध्ये साठते. आणि ही चरबी कुठं साठते तर जनरली आपल्या पोटाच्या आणि कमरेच्या भोवती जास्त प्रमाणामध्ये ही चरबी साठते. चरबी साठल्यामुळं आपलं वजन हे जास्त प्रमाणामध्ये वाढतं. आणि जनरली माता भगिनीमध्ये डिलेव्हरीनंतर वजन हे वाढलेलं असतं, कारण प्रेग्नन्सीमध्ये 10 ते 12 किलो वजन हे जनरली प्रत्येक महिलांचं वाढतं. दूध ग्रंथींची वाढ होते आणि मेद ग्रंथींची वाढ होते बाळाच्या पालन पोषणासाठी, हे नॅचरल आहे. परंतु त्यानंतर हे वजन जे आहे ते कमी होत नाही, ते वाढलेलंच राहतं. आणि त्यामुळं माता भगिनीमध्ये हे जे वजन वाढण्याची समस्या आहे पोटाभोवती कमरेभोवती ही तशीच राहते. त्याचबरोबर रजोनिवृत्तीनंतरही माता भगिनींचं वजन हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं. थायरॉईडची समस्या असेल तरीसुद्धा ही चरबी आपल्या पोटाभोवती कमरेभोवती साठते आणि आपलं वजन हे वाढतं. पुरुष असेल स्त्री असेल कुठल्याही व्यक्तीला सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात आणि अगदी सोपा आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आहार बंद करायचा नाही. तुम्ही जे खाताय तेच खायचं आहे. तुम्ही जितक्या प्रमाणामध्ये खाताय तेवढ्या प्रमाणामध्ये खायचं आहे, तरीही तुमचं वजन कमी होणार आहे. ही या उपायाची खासियत आहे. तर सर्वात आधी तुम्हाला मी आहार कसा करायचा आहे, तुम्ही जे खाताय तेच खायचं आहे, तुम्हाला फक्त कशा प्रमाणामध्ये खायचं आहे ते तुम्हाला मी आधी सांगतो. आणि त्यानंतर लिंबू कसं वापरायचं आहे हेही तुम्हाला सांगतो. आहार मात्र तुम्हाला डेली जो खाताय तोच खायचा आहे. सकाळी तुम्हाला पोटभर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये ब्रेकफास्ट घेत आहात, सकाळचा नाश्ता ज्या प्रमाणामध्ये करत आहेत त्याच प्रमाणामध्ये करायचं आहे. जे तुम्ही खाताय तेच खायचं आहे. आहारामध्ये बदल करण्याची गरज नाही. दुपारी सुद्धा तुम्हाला तुम्ही जो आहार करत आहात तोच आहार करायचा आहे. लंच तुम्हाला भरपूर करायचा आहे. तुम्ही ज्या प्रमाणामध्ये करता त्याच प्रमाणामध्ये करायचं आहे. तुम्हाला आहार कमी करण्याची गरज नाही. संध्याकाळी मात्र तुम्हाला एक बदल करायचा आहे. संध्याकाळी पण तुम्हाला उपाशी अजिबात राहायचं नाही, पोटभर खायचं आहे. पण काय करायचं आहे, जर तुम्ही समजा 4 पोळ्या खात असाल तर 1 पोळी खायची आहे, राहिलेल्या 3 पोळ्याचं तुम्हाला सॅलड खायचं आहे. म्हणजे 90% तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे संध्याकाळच्या वेळेला आणि 10% तुम्ही जो आहार करत आहात तो तुम्हाला घ्यायचा आहे. असं तुम्हाला डेली करायचं आहे. आहार अजिबात बंद करायचा नाही, कारण आपल्या शरीरामध्ये आपल्याला जे पोषक घटक आवश्यक आहे शरीराला ते आपल्या शरीराला मिळालेच पाहिजे. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचे घातक परिणाम होतात. विकनेस जाणवतो, आपल्याला कमजोरी जाणवते. पण या उपायाची खासियत अशी आहे की तुम्हाला अजिबात कमजोरी जाणवणार नाही. म्हणून तुम्ही जेवढं खाताय तेवढं खायचंच आहे. काय सांगितलं मी, सकाळी ब्रेकफास्टला किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही जो आहार करतात तो त्याच प्रमाणामध्ये करायचा आहे, कमी करायचा नाही. दुपारच्या वेळेलाही तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तुम्ही आहार करत आहात त्याच प्रमाणामध्ये जे खात आहात तेच खायचं आहे.
जेवढ्या प्रमाणात खाता तेवढ्याच प्रमाणात खायचं आहे, अजिबात कमी करायचं नाही. संध्याकाळच्या वेळेस मात्र तुम्हाला पोटभर खायचं आहे, मात्र 90% सॅलड खायचं आहे. म्हणजे 4 पोळ्या खात असाल तर एकच पोळी खायचे, 3 पोळ्याचा जो आहार तुमचा बाकी राहील तेवढं मात्र तुम्हाला सॅलड वापरायचे. सॅलडमध्ये काय वापरू शकता तुम्ही? काकडी खाऊ शकता, गाजर खाऊ शकता, मुळा खाऊ शकता, असे कच्चे पदार्थ सॅलडमधले तुम्ही खाऊ शकता. शिवाय मुगाची मटकीची अर्ध कच्ची उसळ तुम्ही खाऊ शकता. म्हणजे पोटभर तर खायचं आहे, परंतु याप्रमाणे खायचं आहे. हे झालं आहाराच्या बाबतीत. आहार याच पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर लिंबू तुम्हाला वापरायचं आहे सकाळी उपाशीपोटी. तर सांगितलेल्या पद्धतीने लिंबाचा वापर करा. हे इतकं परिणामकारक आहे शरीरावरची चरबी वितळवण्यासाठी. तुम्हाला लगेच रिझल्ट याचा दिसायला लागतो. म्हणजे 10-11 दिवसामध्ये 2-2.5 किलो वजन तुमचा खात्रीशीर कमी होतं. सांगितलेल्या पद्धतीने आहार करा आणि त्याप्रमाणेच लिंबाचा वापरही करा. तर लिंबू काय करायचं आहे? अर्ध लिंबू आपल्याला कापून घ्यायचं सकाळी. ताजं लिंबू वापरा. शिळं फ्रीजमध्ये कापून ठेवलेलं लिंबू शक्यतो वापरू नका. ताजं लिंबू वापरा. 1 ग्लास कोमट पाणी करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला मिक्स करायचा आहे, चांगल्या रीतीने त्याला हलवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही सालीसगट लिंबाचा पेस्ट करूनही वापरू शकता. ते सुद्धा तुमचे वजन कमी करण्यासाठी अजून चांगल्या प्रमाणामध्ये होतं. पण जर शक्य नसेल तर अर्ध लिंबू तुम्ही कोमट पाण्यामध्ये जास्त कोमट पण नाही करायचं, कोमट पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि तोंड न धुता सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी प्यायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. सकाळची लाळ तुमची जी आहे ती तुम्हाला या लिंबाच्या पाण्याबरोबर आपल्या पोटामध्ये घ्यायची आहे. उपाशीपोटी आपल्याला करायचं आहे. 1-2 दिवस तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल की तोंड न धुता आपण कसं करतोय. तर संध्याकाळी तुम्ही ब्रश करून तुम्ही झोपू शकता जर तुम्हाला ऑड वाटत असेल. 2 दिवसामध्ये तुम्हाला सवय लागते. 10 ते 11 दिवस सांगितलेल्या पद्धतीनं असा आहार आणि लिंबू या पद्धतीनं तुम्ही वापरा. 2 ते 2.5 किलो वजन तुम्हाला खात्रीशीरित्या कमी झालेलं असेल. अजूनही तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर त्याच्यामध्ये मध मिक्स करू शकता तुम्ही. पण मध ज्यांना शुगर आहे त्यांनी मिक्स करायचं नाही. फक्त लिंबू जरी वापरलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट मिळतो. 10-11 दिवसामध्ये 2-2.5 किलो. तुम्हाला जर अजून वजन कमी पाहिजे असेल तर तुम्ही अजून 10-11 दिवस म्हणजे 20-21 दिवस तुम्ही त्याचा वापर करा. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला वजन कमी करायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढ्या दिवस तुम्ही त्याचा वापर करा. खात्रीशीर तुमचं वजन कमी होतं. आणि या उपायाची खासियत अशी आहे की याने फक्त तुमच्या पोटाच्या भोवती, कमरेच्या भोवती जी साठलेली चरबी आहे ती वितळून जाते आणि त्यामुळं पुन्हा वजन तुमचं वाढत नाही. बरेच उपाय असं असतात, तुम्ही एक्झरसाईज करता किंवा उपाय करता, ते बंद केले, एक्झरसाईज बंद केला की वजन तुमचं आहे तसं किंवा त्या प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये वाढतं. तर या उपायाने तसं होत नाही. तुमच्या शरीरातली चरबी एकदा गेली पुन्हा तुम्हाला ते वजन त्या ठिकाणी वाढत नाही. आहार मात्र तुम्हाला कंटिन्यू याच पद्धतीने करायचा आहे. वजन तुमचं एकदा कमी झालं की तुम्ही लिंबू बंद करू शकता, मात्र आहार तुम्हाला कंटिन्यू याच पद्धतीने करायचा आहे आणि असाच आहार केला पाहिजे. म्हणजे तुमचं कोणत्याही व्यक्तीचं वजन जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर सकाळचा ब्रेकफास्ट पोटभर, दुपारचं जेवण पोटभर, संध्याकाळी 90% सॅलड आणि 10% आहार. हे जर सूत्र तुम्ही पाळलं तर आयुष्यामध्ये तुमचं वजन कधीच वाढणार नाही, चरबी तुमच्या शरीरावर कधीच साठणार नाही. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं आहार करा. लिंबाचा पण सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा. हवं तेवढं वजन कमी करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.